नमस्कार. मी शुभदा दादरकर आपणा सर्व रसिकांचं मनःपूर्वक स्वागत करते. रंगनाथाचा रथोत्सव या शीर्षकांतर्गत आज सादर होत आहे नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. महाराष्ट्र रंगशारदेच्या नभोमंडळात एक तेजस्वी नाट्यभास्कर उदयाला आला, ज्याचं नाव होतं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. त्यांनी काही अजरामर नाट्यरत्न महाराष्ट्राला अर्पण केली आणि संगीत रंगभूमीवर एक सुवर्णयुग निर्माण केलं. अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत रंगभूमीचा पाया रचला, तर काकासाहेब खाडीलकरांनी वीररसात्मक आणि शृंगाररसात्मक नाटकं लिहून त्यावर कळस चढवला. खाडीलकर हे नाटककार होते, वृत्तपत्रकार होते, अध्यात्मपर लेखन करणारे विचारवंत होते. त्यांना लोकमान्य टिळकांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभलं होतं. साहजिकच त्यांच्या नाटकातून वीररसाचं आणि शाश्वत तत्वांचं दर्शन घडतं. नाटकाच्या माध्यमातून त्यांनी जणू काही गीता रहस्य खेड्यापाड्यापर्यंत पोचवलं. त्यांचं स्वतःचं आयुष्य देखील नाट्यमय घटनांनी युक्त असं होतं. आता हेच पहा ना, सांगलीतील एका ब्राह्मणाचा मुलगा पुण्यात स्थायिक होतो. केसरीचा लेखक म्हणून ओळखला जातो. बंदुकीचा कारखाना काढण्यासाठी नेपाळसारख्या एका अत्यंत दूरच्या आणि अपरिचित देशात जाऊन राहतो. बंदुकीच्या उत्पादनासाठी तेथील कारखान्यांच्या प्रतिनिधींबरोबरच संधान बांधतो आणि आपलं खरं उद्दिष्ट लपवण्यासाठी कौलांच्या कारखान्याचे अवडंबर माजवतो. या घटना एखाद्या नाटकातच शोभण्यासारख्या आहेत. खाडीलकरांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी सवाई माधवरावाचा मृत्यू हे ऐतिहासिक नाटक लिहिलं. त्यानंतर कांचनगडची मोहना, बायकांचं बंड, प्रेमध्वज, भाऊबंदकी अशी एकूण 5 गद्य नाटकं लिहिली. ज्या कालखंडात किर्लोस्कर देवलांच्या सौभद्र, शारदा, मृच्छकटिक इत्यादी संगीत नाटकांचा बहर देखील ओसरला नव्हता, त्याच कालखंडात खाडीलकरांच्या या 5 गद्य नाटकांवर महाराष्ट्र नाटक मंडळीचा लौकिक प्रतिष्ठा आणि चरितार्थ अवलंबून होता. यानंतर खाडीलकर संगीत नाटकांकडे वळले आणि म्हणूनच या 5 नाटकांना उद्देशून मानापमान नाटकाच्या प्रस्तावनेत खाडीलकर म्हणतात, पंचशरे गद्यवरे वशजी झाली, नाट्यकला कवी कृष्णा माला घाली. 1911 ते 1920 या काळात मानापमान, विद्याहरण, स्वयंवर आणि द्रौपदी ही 4 लोकप्रिय संगीत नाटकं त्यांनी लिहिली. मानापमान आणि विद्याहरणमुळे किर्लोस्कर नाटक मंडळी, तर स्वयंवर आणि द्रौपदीमुळे गंधर्व नाटक मंडळी नावारूपास आली. हे मराठी रंगभूमीवरील खाडीलकर युग म्हणून ओळखले जाते. नाटकाच्या सुरुवातीलाच संघर्षाची सुरुवात व्हावी. त्या संघर्षामुळे नाटकात 2 तट पडलेत असं दिसावं. संघर्षात क्रमाक्रमाने वाढ व्हावी. नाटकात नाट्यपूर्ण प्रसंग असावेत. या दृष्टीने खाडीलकर नाट्यरचना करत असत. खाडीलकरांच्या नाटकातील पात्रांमध्ये 2 जाती आढळतात: मूल्यनिष्ठ आणि मूल्यशून्य, उच्च आणि नीच, श्रेष्ठ आणि कनिष्ठ यांच्यातील नातं खास खाडीलकरी शैलीत येतं. स्वाभाविक घडण हे त्यांचं खास वैशिष्ट्य. कोणताही प्रसंग हा त्यापूर्वीच्या परिस्थितीचा परिपाक असतो. नाट्यपूर्ण प्रसंगांनी ते कथानक घडवतात. खटकेबाज संवाद, पेचदार प्रसंग आणि गतिमान कथा हे त्यांच्या लिखाणाचं मर्म आहे. नाटकातील पदही त्यांनी स्वतःच लिहिली. अतिशय सुंदर काव्यकल्पना असणाऱ्या त्यांच्या पदातली पहिली ओळ ही नाट्य भावनेशी एकरूप झालेली आढळते. खाडीलकर जसे थोर नाटककार होते, तसे थोर नाट्य शिक्षकही होते. वक्तशीरपणा आणि कडक शिस्त
हे त्यांच्या तालमीचं वैशिष्ट्य होतं. कोणताही इंग्रजी ग्रंथ वाचून नाट्य शिक्षणाचं तंत्र त्यांनी शिकवलं नाही, तर मराठी मन, मराठी प्रेक्षक, मराठी नाटकं आणि मराठी जीवन यांचा मेळ घालूनच नटांना उपकारक होईल असं नाट्यशिक्षण त्यांनी दिलं. किर्लोस्कर, गंधर्व आणि महाराष्ट्र या नाट्यसंस्थातील प्रथितयश नटांची सुद्धा त्यांच्यासमोर बोलण्याची प्राज्ञा नव्हती. खाडीलकर हे कोपिष्ट असल्यामुळे तीनही नाट्यसंस्थात त्यांचा विलक्षण दरारा होता. पण या नाट्यसंस्थांची मनोभावे काळजी वाहण्याइतके ते कनवाळूही होते. नाटककार, नाट्यशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून या नाट्यसंस्थांमध्ये खाडीलकरांची जी प्रतिष्ठा होती ती दुसऱ्या कोणत्याही नाटककाराला कोणत्याही नाट्यसंस्थेत लाभली नाही. खरोखर रूपकात्मक, प्रतिकात्मक, कलासुंदर नाटकांचे खाडीलकर हे सर्वश्रेष्ठ शिल्पकार होते. धन्यवाद.